मृत्यू कधी होणार आहे हेही कळतं. 100%. तुम्ही मॅम सांगू शकतात? असं बरेच क्लायंटना मी सांगितलेलं की ह्या, आणि आहेत माझे क्लायंट असे की ही तारीख आहे, ह्या तारखेपर्यंत आपण काय उपाय करायचे नाहीत, तिथून पुढे मी तुम्हाला उपाय सांगते. कारण मृत्यू डायरेक्ट आपण सांगू शकत नाही. मग तुम्ही का मॅडम सांगत नाही, आज व्हेंटिलेटरवर आहे ती, शेवटच्या घटका मोजते ती, तुम्ही का मॅडम एक तरी उपाय द्या, काहीतरी फरक पडेल म्हणून मी नाही सांगू शकत. तरी सुद्धा क्लायंटच्या आग्रहाखातीर 1-2 रेमेडी मी सांगते त्यांना की ह्या करा म्हणून. पण ह्या तारखेच्या पुढं नसेल, जास्तच क्षणिक म्हणजे असं असते की त्या मृत्यूतनं कुणीही वाचवू शकत नाही, आणि उपरवाल्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाही. त्याची वेळ आली की तो जाणारच आहे. बरोबर आहे. आणि मृत्यूयोग नसेल आणि मृत्यूयोगातून बाहेर पडणार असेल तर मी रेमेडी 100% देते. तुम्ही ह्या करा, तुम्हाला कळू शकतं हो, जर आहे मृत्यू तर त्याच्यातून बाहेर निघू शकतं. मृत्यू म्हणजे त्याचं आयुष्य पुढे आहे हे आपण सांगू शकतो. असं एक माझं क्लायंट होतं की त्याच्या कुंडलीत मृत्यू होता आणि मृत्यू त्याला कॅन्सर होता, आणि मी विचारलं कितवी स्टेज आहे म्हणून. खरं त्यांनी सांगितलं की 3री स्टेज आहे म्हणून, आणि त्याला ह्याच्यातून बाहेर काढायचं आहे म्हणून. मी कुंडली बघितली, मंगळशनीचा अतिशय खराब योग तुम्हाला सांगते, आणि मृत्यूयोग पुढे दिलेला होता. मृत्यूयोग होता पण पुढं आयुष्य मी बघितलं त्यांचं. एक क्षणिक होतं 15 दिवस, आणि तिथून पुढे एक 6 महिन्याचा योग होता. 6 महिन्यानंतर त्यांना कोणच वाचवू शकत नव्हतं. तर त्यांना तुम्हाला सांगायचं 25 एप्रिललाच मृत्यू आला. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.